नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत आता नवीन पद भरती निघालेले आहे. 20,531 पद रिक्त असणार आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 10वी व 12वी पास असणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला आजच्या भरतीकडे वळूयात. पण त्यापूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत वन विभागाअंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे, तुम्ही ती पण नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये ज्या नवीन नवीन भरती येतील त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन. बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. महिला व एवं बाल विकास विभागाअंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. यापूर्वी मी या जाहिरातीवरती व्हिडिओ बनवलेली आहे, पण त्यामध्ये जी ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट होती ती होती 4 फेब्रुवारी 2026. त्यामुळे मी आता पुन्हा एकदा या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे सांगत आहे. त्यामध्ये कोणकोणते पद असणार आहेत. तर सर्वप्रथम यामध्ये महिला सुपरवायझर, आशा सहयोगिनी आणि कार्यकर्त्याचे पद आहेत. बघा, यामध्ये पदसंख्या असणार आहे 20,531. बघा, तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. महिला सुपरवायझर या पदाकर तुम्हाला 12वी पास असणे आवश्यक असणार आहे आणि आशा सहयोगिनीसाठी 8वी पास. कार्यकर्ता या पदाकर तुम्हाला 10वी पास असणे आवश्यक असणार आहे. बघा, आता तुम्हाला एज लिमिट काय असणार आहे. एज लिमिट ही तुमची 18 ते 40 वर्ष असणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती जमातींकरता 5 वर्षाचं कन्सेशन भेटणार आहे. एजमध्ये ओबीसी करता 3 वर्षाचा असणार आहे. बघा, जो व्यक्ती PWD असतो यानी की अपंग असतो त्या व्यक्तींकरता 1 ते 10 वर्षाचं कन्सेशन भेटतं. जर तो ओबीसी मधून असेल तर 13 वर्षाचं कन्सेशन भेटेल आणि जो SC ST कास्टमध्ये असेल तर त्याला येथे 15 वर्षाचं कन्सेशन भेटणार आहे. त्यानंतर बघा, पर मंथ तुम्हाला सारे किती भेटणार आहे. तर सर्वप्रथम महिला सुपरवायझर या पदाकरता तुम्हाला 35,500 पासून स्टार्टिंग भेटणार आहे. आशा सहयोगिनीसाठी 12,600 व कार्यकर्ता या पदाकरता 14,500 पर्यंत तुम्हाला प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. बघा, आता तुमचं सिलेबस काय असणार आहे. तर सर्वप्रथम सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरचे 50 प्रश्न 50 मार्काकरता असणार आहे. रिझनिंग असणारे 25 प्रश्न 25 मार्काकरता आणि कम्प्युटर साक्षरताचे 25 प्रश्न 25 मार्काकरता. अशा मिळून 100 मार्काचा पेपर होणार आहे. 2 तासामध्ये तुम्हाला तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, तुमचं 10वीचं 12वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट असणार आहे 4 फेब्रुवारी 2026 व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 5 मार्च 2026 असणार आहे. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पण यासाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब नक्कीच करा.